स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर एनए प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. कोपरगाव तालुक्यातील वारी गावात ग्रामस्थांना पाणी पुरवठा करणारी सुमारे 1 लाख लिटर क्षमतेची उंच पाण्याची टाकी बुधवारी मध्यरात्री अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. मात्र सुदैवानं हा प्रकार मध्यरात्री घडल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि मोठा अनर्थ टळलाय. सदर पाणी टाकी ज्या ठिकाणी उभारण्यात आली होती तो परिसर अत्यंत गजबजलेला मानला जातो, कारण या ठिकाणी अनेक धार्मिक मंदिर आहेत. वारी डोणगाव आदिवासी वस्ती जवळ आहे. दिवसा इथं शाळकरी मुलं, भाविक आणि ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे घटना दिवसाच्या वेळी घडली असती तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. माहितीनुसार या पाणी टाकीचं बांधकाम सन 2015-16च्या सुमारास करण्यात आलं होतं. अवघ्या 10 वर्षाच्या कालावधीतच ही उंच रचना कोसळल्यानं बांधकामाच्या गुणवत्तेबाबत ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या कामात निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरण्यात आलं का किंवा बांधकामात काही अनियमितता झाली का याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शासकीय निधीतून उभारलेली ही टाकी इतक्या कमी कालावधीत कोसळल्यानं जनतेचा पैसा वाया गेला का असा सवालही उपस्थित होतोय. त्यावेळच्या कामाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार व तत्कालीन पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होते. दरम्यान पाणी टाकी कोसळल्यानं वारी गावाचा पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झालाय. पर्यायी व्यवस्था नसल्यानं ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठी धावपळ करावी लागते. तात्पुरती व्यवस्था करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि कर्मचारी प्रयत्न करत असल्याचं समोर आले. या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तर या प्रकारामुळे ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा आणि शासकीय कामांच्या दर्जाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. आता प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई होते का याकडे संपूर्ण गावाचं लक्ष लागलंय. आमच्या वारी गावातली जी पाण्याची टाकी आहे, ज्या पाण्याची टाकीमुळे सगळ्या गावाला पाणी मिळतं, तर ती रात्री अचानक 12:30च्या दरम्यान कोसळली. खरं तर ते इथे डीप सॉईल आहे आणि डीप सॉईल असल्यामुळं काहीतरी त्याचा बॅलन्सिंग मला ते खालच्या याच्यात ते घसरला आणि ती पडली खाली. तिचं काम साधारण 2014 ते 15 या दरम्यान तिचं काम झालेलं आहे आणि असं कधी वाटलं नाही कोणाला, गावकऱ्यांना किंवा आमचं लक्ष कायम असतं. इथले आमचे सरपंच वगैरे सदस्य, सरपंच सगळेच हे बघत असतात, परंतु असं घडेल असं वाटलं नाही. पूर्वीची टाकी होती ती आम्ही पाडली आता, पण ती पडली नाही, इतकी मजबूत होती. आता हे कसं झालं, आता हे संशोधन आणि ती संपलेलं आलं, ते संबंधित अधिकारी येत आहेत इथे, हे बघतील काय काय झालंय ते. परंतु सरपंच कमिटी त्यांनी सगळ्यांनी तातडीने रात्रीच्या रात्री येऊन दखल घेऊन ही जोडजाड केली. त्याच्यामध्ये आमचे कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर गोडगे साहेब, हे गोडगे साहेब त्यांनी इथं आले, त्यांनी भेट दिली, इथं पाहिले आणि तातडीने कारखान्याच्या माध्यमातून ही पाईपलाईन जोडण्याचं काम त्यांनी अतिशय तत्परतेने करायला लावलं. त्यांचा सगळा स्टाफ आज इथं काम करतोय, तुम्हाला पाहत असाल तुम्ही. आणि कारखाना या बाबतीमध्ये अतिशय चांगलं सहकार्य आमच्या गावाकरता करीत असतो, तेव्हा त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजेत. आणि पिण्याच्या पाण्याचं काम लवकरात लवकर चालू व्हावं याकरता त्यांनी मदत केली. आणि हे काम आता मला वाटतं का रे 2-1 तासात, साधारण 3 तासामध्ये आता ते सगळे कामगार इथे 3 तासामध्ये हे काम चालू होईल आणि पूर्ण क्षमतेने पुन्हा पाण्याचा पुरवठा सुरू होईल. आणि आम्ही असं ठरवलंय की आता एक पाणी पुरवठा योजनेची आमची योजना चालू आहे. तिथे राजवाड्यामध्ये एक टाकी ऑलरेडी बांधलेली आहे आणि त्या टाकीमध्ये इथून पाणी टाकण्याचं नियोजन चालू आहे. संबंधित त्या पाणी पुरवठा योजनेचे जे अधिकारी ते पण त्यांना सुद्धा बोलवलेले आणि म्हणजे तातडीने लवकरात लवकर हा पाणी पुरवठा लवकर सुरू होईल असं आमचं कामकाज चालू आहे. त्यामध्ये सर्व सरपंच, उपसरपंच, आमच्या कमिटीने सगळ्यांनी दखल घेतली
अतिशय घाई केली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर घोडके साहेब यांनी अशी तातडीने ती मदत दिली आणि ताबडतोब सगळी यंत्रणा इथं कामाला लावलेली आहे. आता हे तुम्ही बघता, तुम्ही पहा याच्यावर तुम्हाला तसं दिसेलच, सगळे लोक कामाला लागले आणि ती होईल. परंतु एक सुदैव आमचं असं आहे की इथं संदर्भ मंदिर आहे, स्वामी समर्थाचं मंदिर. कदाचित तिकडे जर ढसळले असते तर फार मोठा गंभीर परिणाम झाले असते किंवा दिवसा झाली असती तिथे मुलं बाळ कोणी. त्याच्यामुळे आम्ही आई जगदंबेचे आशीर्वाद मानतो की तिच्या कृपेने रात्री घटना घडली, त्याच्यामुळे मनुष्यहानी पूर्ण टळलेली आहे. आता हे आणि आपण भरू काढू शकतो पण मनुष्यहानी भरू शकत नाही. तेव्हा जगदंबेची कृपा आहे, स्वामी समर्थाची कृपा, खंडेराय महाराजाची कृपा आहे आणि त्याच्यामुळे हे झालं. तेव्हा आता हे काम लवकर लवकर मार्गी होईल असं. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 96 23 89 91 91, 96 23 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.